आता हे कॉलेजचे स्टुडंट हे काय नाव आहे तुझं? अभिराज काय करतोस अभिराज तू? देशाचं बजेट सादर होणार आहे. कधी होणार आहे माहिती आहे तुला? देशाचं बजेट सादर होणार आहे तुला माहिती आहे. डिप्लोमा करतोस तू. ही तुझी मैत्रीण आहे. काय नाव आहे हिचं? माझं नाव आरजे बंडे आहे. देशाचं बजेट सादर होणार आहे उद्या परवा. काय कल्पना आहे तुला? नाही माहिती तुला? काय करतोस तू? पण डिप्लोमा करतो. आता ही 12वीला आहे पण देशाच्या अर्थसंकल्पाबद्दल कुणाला कल्पना नाही आहे. मी आणखीन काही जणांशी बोलणार आहे. उद्या आपल्या देशात परवा आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तुम्हाला कल्पना आहे याच्याबद्दल काही? हां सांगतो ना. काय कल्पना तुम्हाला? तुम्ही गृहिणी आहात. आपण बघतो स्टुडंट्स असतील, व्यावसायिक असतील, गृहिणी असतील, यांना कुणाला कल्पना नाही आहे की परवाकडे आपल्या देशाचं बजेट सादर होणार आहे. तुमचं काय नाव आहे? अभिजित. काय करतोस तू? सीएमई मी जॉब करतो. बरं. तुला माहिती आहे आपल्या देशाचं बजेट सादर होणार आहे कधी? फेब्रुवारीमध्ये. किती फेब्रुवारीला? 28 फेब्रुवारीला बजेट सादर होत होतं आपलं. हे आता 1 फेब्रुवारीला होणार आहे. तुला काही कल्पना आहे याची? बजेट कोण सादर करतं माहिती आहे तुला? कोण आहे आपले अर्थमंत्री असतात? कॅमेराकडे बघून बोल ना. मला खूप प्रयत्नानंतर एक हुशार माणूस या ठिकाणी भेटला आहे. बरं, मला हे सांगा की अर्थसंकल्प सादर कोण करतं? अर्थमंत्री करतात की प्रधानमंत्री करतात? हां, पंतप्रधान देशाचा अर्थसंकल्प सादर करतात असं संतोष भोसले यांचं मत आहे. कधी सादर होणार आहे अर्थसंकल्प आपला? ते माहिती नाही तुम्हाला. तुम्ही जॉब करता पण तुम्हाला माहिती नाही आहे. कांदे बटाट्याचं दुकान आहे. काय भाव आहे कांदे बटाट्याचा? 10 रुपये किलो ते 15 रुपये. बरं, मला सांगा देशाचे अर्थमंत्री माहिती आहे तुम्हाला? देशाचे अर्थमंत्री माहिती नाही आहेत. त्यांना काही हरकत नाही आहे. आता या 2 मुली आहेत यांच्यासमोर मी व्हिडिओ थांबवतो. 1 मिनिट थांबा. अरे चांगला माणूस आहे. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी भरीव तरतूद असावी अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. सो ह्या अपेक्षा आपल्या पूर्ण होतात की नाही हे आपल्याला कळणार आहे येत्या 2 दिवसात. पण अर्थमंत्री कोण आहे, देशाचं बजेट कोण सादर करतं, ते कधी सादर होतं याच्याबद्दल सर्वसामान्य पुणेकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. मला फक्त 2 ते 3 लोक अशी भेटलीत की ज्यांना याबद्दल थोडंफार ज्ञान आहे. ऐकत राहा आणि पाहत राहा FM बोले तो रेडिओ सिटी 91.1. बंड्या बोले तो तुमच्यासाठी काही पण.